नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरण तालुक्यातील कंठवली येथील सामवेदा लॉजिस्टिक वेअरहाऊसला लागलेल्या आगीचा उलगडा करून पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे। 2 कोटींच्या सुपारीची केलेली चोरी उघड होऊ नये यासाठी संपूर्ण वेअरहाऊसच पेटवून दिलं होतं। त्यामध्ये तब्बल 18 कोटींच्या मालाचं नुकसान झालं होतं। मात्र या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता काही कामगारांच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी ही आग लागली नसून लावली असल्याचा प्रकार उघडकीस आणला। सामवेदा लॉजिस्टिक या वेअरहाऊसमध्ये आग लागल्याची घटना 8 जानेवारी 2024 घडली होती। यामध्ये त्या ठिकाणी साठा असलेली 18 कोटींची सुपारी जळून खाक झाली होती। शिवाय आगीच्या या घटनेमुळे परिसरातील इतरही गोडाऊन धोक्यात आले होते। या घटनेनंतर उरण पोलिसांनी अधिक तपासाला सुरुवात केली। आग लावली की लागली याचा उलगडा करण्यासाठी वेअरहाऊसमधील सीसीटीव्हीचे DVR पोलिसांनी मागवले होते। त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शिवाजी हुलगे अधिक तपास करत होते। त्यांना आगीच्या काही वेळ अगोदरच सुपारीचा साठा असलेल्या ठिकाणी काही कामगार संशयितरित्या ये-जा करत असल्याचं सीसीटीव्हीत दिसून आलं। यामुळे त्यांची वेगवेगळी चौकशी केली असता त्या कामगारांनी गुन्ह्याची कबुली दिली। यामध्ये त्यांनी सुपारीची चोरी लपवण्यासाठी आग लावल्याचं उघड झालं। त्यानुसार रोमेश भुवळ, सिद्धेश रहाटे, किरण पंडित, दिगंबर वानखेडे, संजय घाक, सचिन कदम आणि पांडुरंग उर्फ पांड्या शेरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। त्यातले 5 जण कंपनीचे कामगार असून 2 बाहेरचे सहकारी आहेत। त्यांनी मिळून मागील काही दिवसात वेअरहाऊसमधून सुमारे 2 कोटींच्या सुपारीची चोरी केली होती। मात्र मालाची तपासणी झाल्यास आपली चोरी उघड होईल याची त्यांना भीती होती। त्यामुळे आगीची दुर्घटना घडवून आणण्याचा कट रचून त्यांनी आग लावली होती। त्यामध्ये वेअरहाऊसमध्ये असलेली 16 कोटींची सुपारी, इतर साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली होती। अटकेनंतर त्यांच्याकडून चोरीच्या सुपारीच्या 300 गोण्या हस्तगत केल्याचं वरिष्ठ निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितलं। तर उर्वरित 200 गोण्यांबद्दल अधिक तपास सुरू आहे। यामध्ये त्यांचे इतर साथीदार आहेत का याचाही अधिक तपास उरण पोलीस करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।